दोन द्या. तुमचं मोठा टाईम घेऊ आभार. स्वाध्यायी परिवाराचे खऱ्या अर्थाने पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जो विचारधारा आहे ती पुढे चालवण्याचं काम जे आदरणीय दिदी करतायत त्यांच्याप्रती पूर्ण आदर व्यक्त करत आणि त्यांचं कार्य ही मला जवळून माहिती आहे. मी त्यांना खूप अनेक वर्षांपासून जाणतो सुद्धा. त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा देत असतानाच ते जे काही आज कोरोना व्हायरसनी निर्माण केलेले जे संकट आहे त्यामध्ये त्या धावून येऊन जे आज मदत करू इच्छित आहेत ते मला वाटतं अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम त्यांच्या अनेक मशीन्सच्या माध्यमातून केलं जातं. आज मुंबईमध्ये 5 मशीन्स आलेल्या आहेत. त्या आपण धारावीसारख्या मानखुर्दसारख्या एरियामध्ये किंवा भाजीमंडीसारख्या एरियामध्ये नवी मुंबईला आपण देऊन त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केलेल्या कार्यामुळे मला वाटतं त्या भागातील लोकांना खूप मोठा आधार या कार्यातून मिळणार आहे. मला असं वाटतं की हे शासनासाठी सुद्धा एक मोठी मोलाची मदत त्यांनी केलेली, त्यासाठी सुद्धा मी त्यांचे खूप आभार मानतो. आज आपण पाठीमागे बघताय काही मशीन्स आपल्यासमोर उभ्या आहेत. त्या मशीन आज जगामध्ये जो कोविड त्याला कोरोना व्हायरसचा जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे आणि तो लाखो लोकांचा जीव आज घेतो आहे. आज आपल्या मनुष्य जातीवर हा फार मोठा हमला आहे. याला वाचवण्याकरता सर्व मनुष्य प्राणी आपल्या परीने प्रयत्न करतो आहे की याच्यावर ही आलेली कोरोना व्हायरसचा जो हमला आहे तो कसा परतवायचा. या सर्व प्रयत्नामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्फूर्तीतून स्वाध्याय परिवार यांनी आपला छोटासा खारीचा वाटा म्हणून आपल्या पाठीमागे ज्या मशीन दिसत आहे निर्जंतुकीकरण करण्याकरता मुंबई शहरामध्ये निर्जंतुकीकरण करण्याकरता ह्या सेवाभावी संस्थेने हे महाराष्ट्र शासनाला च्या मार्फत मुंबई महानगरपालिकेला दिलेलं आहे. या मशीनचा दैनंदिन विविध वस्त्यांमध्ये झोपडपट्टीमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा होणारा प्रादुर्भाव कोरोना व्हायरस होणारा प्रादुर्भाव त्याला आटोक्यात आणण्याकरता काही खूप मोठी मदत होणार आहे. मी महानगरपालिकेतर्फे स्वाध्याय संस्था पांडुरंग आठवलेची त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी केलेली मदत ही मानवजातीला केलेली मदत आहे असे मी विश्वास व्यक्त करतो.